कानोली मध्यम प्रकल्पामधून शेतकऱ्यांना 1972 पासून चारी क्रमांक 432 एक अशा पद्धतीने पाणी सोडण्याची प्रथा होती। मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 1 व 2 चारीतील शेतकऱ्यांशी संगनमत करून चारी क्रमांक 4 व 3च्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पाणी सोडून दिल्याच्या कारणावरून चारी क्रमांक 4 व 3चे शेतकरी आता आक्रमक होऊन त्यांनी आज पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात अधिकाऱ्यांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे। आम्ही चर्चा करून जमलोय ना साहेब। चर्चा करायची आणि काय चर्चा करू आम्ही? यावेळी मात्र शेतकऱ्यांनी वेळीच अडवल्याने मोठा अनर्थ टळला आहे। किरण धर्मा पाटील तरवाडे यांना 28 नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्याचं सांगितलं होतं। हे म्हणे आम्ही अगोदर चारी दुरुस्त झाल्यानंतर पाणी सोडू, पण यांनी अगोदरच वरती 1 नंबर आणि 2 नंबरला पाणी सोडलं। यां कार्यकर्ता अभियंत्यांना आत्मदहनाचा इशारा दिला होता 30 डिसेंबर 2024ला, तर आम्ही तो इशारा पूर्ण केला। आता त्यांनी सांगितलं आमच्याकडनं चूक झाली बा, याच्या पूर्ण अशी चूक होणार नाही, तर आम्ही तुम्हाला 2 दिवसात पाणी सोडतो। जर तुम्हाला 2 दिवसात पाणी सोडलं नाही तर जर परत यांनी जर 2 दिवसात पाणी सोडलं नाही अशी जर रुटीन पाडली तर परत आम्ही आत्मदहन। माझं नाव शालिग्राम दयाराम पाटील तरवाडे, मी कानोली मध्यम प्रकल्पाचा शेतकरी असून यांना 28/11 रोजी यांना पाणी सोडण्याची आम्ही विनंती केली होती। यांनी 4 नंबर 2 नंबर 4 नंबर 3 नंबर आणि 2 नंबर आणि 1 नंबर असं पाणी सोडण्याचा नियम आहे, पण यांनी शेतकऱ्यांकडून काही पैसे घेऊन 1 आणि 2 चारी क्रमांकाला पाणी दिलेलं आहे आणि तरवाडे येथील शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे कार्यकारी अभियंता यांनी। आता त्यासाठी आम्ही कलेक्टरकडे निवेदन दिलं होतं की 23/12ला आम्ही आत्मदहन करू असं। त्या संदर्भात आज चर्चा झाली। त्यांनी 25 तारखेला पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं, पण यापुढे असं कधी होणार नाही, माझ्याकडून चूक झाली, मी ती चूक मान्य करतो असं त्यांनी सांगितलं आहे। जर आम्हाला वेळेवर पाणी नाही मिळालं तर पुन्हा आम्ही आत्मदहन करणार आहोत, ही आमची भूमिका आहे। यानंतर तरवाडे गावातील आक्रमक झालेल्या या 30 ते 40 शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतर यावेळी यांच्यामध्ये कार्यकारी अभियंता आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडून आणली। यानंतर अधिकाऱ्यांनी आमची चूक झाली असे मान्य केल्यानंतर 1972 पासून सुरू असलेली प्रथा यापुढे कायम ठेव असा शब्द दिल्यानंतर शेतकऱ्यांनी अखेर माघार घेतली आहे। मात्र 2 दिवसात जर प्रशासनाने आम्हाला पाणी सोडले नाही तर आम्ही पुन्हा अधिकाऱ्यांच्या आवारात सामूहिक आत्मदहन करू असा देखील इशारा यावेळी दिला आहे। तुषार ठेपले, अटल न्यूज, धुळे।